मित्रांनो, लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की आजही मन थेट 90च्या दशकात जाऊन पोचतं. शाळेचा शेवटचा पेपर संपला की मनात एक वेगळीच उत्सुकता सुरू व्हायची. कधी मामाच्या गावाला जायचं तर कधी आजीकडे राहायला जायचं याचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असायचं. भले त्या काळात मोबाईल नव्हते ना सोशल मीडियाचं वेड होतं, पण तरी आयुष्य खूप सुंदर आणि आनंदी होतं. सकाळ झाली की आईच्या ओरडण्याआधीच मित्रांचा आवाज यायचा, चल रे क्रिकेट खेळायला जायचंय. गल्लीतल्या प्रत्येक मुलाच्या हातात बॅट असायची आणि ज्यांच्याकडे चेंडू असायचा तो त्या दिवसांचा हिरो असायचा. दुपारच्या कडक उन्हातही खेळ थांबत नव्हते. लपाछुपी, लगोरी, विटीदांडू, कबड्डी, प्रत्येक खेळात वेगळीच मज्जा असायची. दुपारी आई झोपली की हळूच घराबाहेर पळायचो. मग झाडावर चढून कैऱ्या तोडणं, करवंद खाणं, हातावर मीठ घेऊन जांभूळ म्हणजे स्वर्गीय आनंदच वाटायचा. जांभूळ खाल्ल्यानंतर जीभ जांभळी झाली की सगळे मित्र एकमेकांना दाखवून हसायचे. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये खरं बालपण दडलं होतं आणि ते निरागस जीवन खरंच किती खूप सुंदर होतं ना. सायंकाळी झाली की गल्लीतून गोळा आईस्क्रीम अशी हाक यायची आणि मग घरात धावत जाऊन आईकडे एक 2-4 रुपये मागायचो. आणि त्या रुपयाच्या रंगीत गोळ्यात जी मज्जा होती ती आजच्या महागड्या आईस्क्रीममध्ये कुठे मिळते हो. रात्री अंगणात पाणी शिंपडून चटई टाकली जायची. सगळे एकत्र बसून गप्पा मारायचे आणि जुन्या गोष्टी सांगायची. आपण आकाशातल्या तारांकडे पाहत ऐकत राहायचो. वीज गेली तरी त्रास वाटत नव्हता, कारण त्या काळोखातही कुटुंब एकत्र बसायचं. आजच्यासारखं प्रत्येकजण मोबाईलमध्ये हरवलेलं नव्हतं. तेव्हा मित्र म्हणजे फक्त ऑनलाईन नाव नव्हतं, तर संकटात सोबत उभं राहणारं खरं नातं होतं. रुसवे फुगवे व्हायचे, भांडणं व्हायची, पण दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र खेळायला तयार असायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे फक्त सुट्ट्या नव्हत्या हो, ती आयुष्यातली सर्वात सुंदर आठवण होती. जिथे वेळ कमी आणि आनंद जास्त होता, जिथे पैशांपेक्षा माणसं महत्त्वाची होती. आज सगळं बदललं, खेळ बदलले, मित्र बदलले, वेळ बदलली, पण त्या 90च्या दशकातील उन्हाळी सुट्ट्यांच्या आठवणी अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी जिवंत आहेत. आजही कधी जांभूळ दिसलं किंवा गोळ्याचा आईस्क्रीम दिसलं की मन नकळत त्या जुन्या दिवसात हरवून जातं. कारण 90चं दशक फक्त एक काळ नव्हता हो, ते आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर भावना होती. मित्रांनो, तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यातील गावाकडच्या आठवणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.